आणि यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच पत्र दिलं। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यानं विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। फडणवीसांचं सरकार येऊन सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणताही निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही। संख्याबळाच्या अडचणीमुळे विधानसभा अध्यक्षांकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबतच्या प्रस्तावावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभेत जवळपास 1.25 ते 200 आमदार हे सत्ताधारी बाकावर असताना देखील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाची काय एवढी भीती वाटते की एक विरोधी पक्ष नेतेपद हे सत्ताधाऱ्यांना देऊ शकत नाहीत। हे पत्राद्वारे आम्ही अवगत केलेलं आहे। तसंच दुसरं पत्र अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीने दिलेलं आहे की आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर हे जे काही एक संवैधानिक आपण पाहतोय गडबड झालेली आहे, 4 पक्ष 2 पक्षाच्या नावाने, मला वाटतं ही गडबड कुठे ना कुठेतरी आता शांत व्हावी। हा सगळी जी अडचण झालेली आहे राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा संविधानाच्या प्रमाणे ती निस्तरणं गरजेचं आहे आणि ते देखील आम्ही विनंती सरन्यायाधीश महोदयांना केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।